काय तर प्राणी संग्रहालय एक बिबट्या आहे ते दिसतोय कोसावरून आणि प्राणी संग्रहालय त्यापेक्षा एखाद्या माळा मस्त जीवाला आराम तरी झाला असता. चलू पाय दुखायला लागले 5 किलोमीटरचा फेरा मारला आणि एक बिबट्या बघितला आताशी. काळा बघितला का तांबडा बघितलाय? काळा बी बघितला आणि पांढरा बघितला ते बी बाहेर येत नव्हता बळच बाहेर आणलाय आरडून त्याला तुमच्या भाषेत हाक मारायची ना. म्हणलं की मग राजा भाऊ बाहेर ये लगेच आला ते माहिती का असं म्हणली का? हा लगेच आला ते. दमली काय मग तू? एक तर गाडी घेऊन मध्ये या नाही तर मग तसली बस आहे इथं त्या बसमध्ये बसून मला बाहेर नाही तर काकाला उचलून घ्या डोक्यावर घ्या खांद्यावर घ्या कुठे बी नाही पण या माझी हिंमत नाही आज घरी यायला मी इथंच बसू शकते बघ मी तर नाही येत बघ विनाकारण 200-300 रुपयाला बांबू लावला त्या 200-300 रुपयामध्ये खाऊन बिऊन मस्त जीवाला आराम भेटला असता घरी आणलंय तर आणलंय तसलं एक बिबट्या दाखवलाय काय म्हणलंय प्रकारचे साप आहेत कुठे गेले बसत असे ते अडचणी जाऊन आता हे पावसाळ्यात कसं आहे दिवस माहिती का हे काय असं माहिती का जे खाऊन पिऊन घरात बसतात ते ज्यांचे पोट बिट वाढत असे होतात ना त्यांच्यासाठी वॉकिंग आहे कळलं का आपल्याला ह्याची गरज नाहीये आपल्याला उद्या कामावर जायचंय बापाची मता खाते जिरवा येते त्यांच्यासाठी हे आपल्यासाठी नाही हे आपल्याला इथं सकाळी उठलं की कामावर पडायचं 5 वाजता संध्याकाळी 8 वाजता घरी यायचंय सकाळी पहाटे 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत दिवस चालू होतो कशाला आपल्याला गरज लागते जिरवायची खायलाच भेटणार ते जिरवायचं कुठं आणि आणलंयच काय तर मग तुझी मोठी झाली चल जिरवण तुझं आणि तुला साप दाखवतो इतके साप तर मी रानात बघितली असते अहो मी रानात बघितले कशी भयानक साप नाही तर आणले मला मी डोंगरातली मला काही प्राणी माहित नाही तुझे काळी विडी दाखवतो जिराफ दाखवतो कुठं बिबट्या दाखवतो हे दाखवतो ते दाखवतो रेड्या दाखवतो टोनग्या दाखवतो टोनग्याला बघितलेलाच नाही का तुम्ही मला इथे टोनग्या दाखवाय आणले हाल्या इथं हाल्या आणि टोनग्या एकच असतो फक्त बोलण्याची भाषा अलग आहे ती काय येड्यावानी पाय गेले माझे चला घरी असल्या प्राणी संग्रहालयात न्यायचं ना की त्याला हात लावून आपल्याला त्यासोबत थोडा संवाद तरी करता यावा कळालं का तुझी भाषा त्याला कळते का कळती माझी भाषा तुम्हाला कळते त्याला का नाही कळणार एवढा मोठ्या रेड्याला कळायला त्याला कळत नाही कोणाला बी कळत माझी भाषा दगडाला बोलणारा माणूस आहे मी दगडाला सुद्धा कळती माझी भाषा दगडासारखा माणूस बोलका केला आणि त्या प्राण्याची काय किंमत आहे त्याला प्रेमाने अंजारलं गोंजारलं बाबू बाळा म्हणलं जरा गोंजारलं अंजारलं तर ते बोलत असतो आपल्याला म्हणजे एवढं इतक्या वेळ गाडी चालवून इतक्या खर्च करून इतका टाइम काढून आलोय तुझ्यासाठी उपकार केला का माझ्यावर आणि त्याचा काय उपयोग नाही उपकारच नाही केला तुम्ही मीच नका म्हणते तुम्हालाच लय जोर होता मी म्हणते एखाद्या डोंगरावर चला मस्त एन्जॉय करतो बसतो खाऊ पिऊ गप्पा मारू खो खो खेळ असतो झोका खेळ असतो पंचमीचा